स्पेस अकॅडमी प्रशांत महासागरातील उत्तम हवेकरता नावाजलेला एक लहानशा बेटावर स्पेस अकॅडमीची स्थापना करण्यात आली होती. परंतु राष्ट्रसंघाच्या प्रेरणेने जगातील सर्व प्रगत राष्ट्रांनी एकत्र येऊन ही संस्था निर्माण केली होती. त्या संस्थेचं ध्येय होतं अंतराळ युगात वावरण्यासाठी मानवाला तयार करणं. 1957 साली रशियाने स्पुटनिक सोडून अंतराळ युगाला प्रारंभ केला. त्या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाली तेव्हा स्पेस अकॅडमीची स्थापना करण्यात आली. 1932 साली स्पेस स्टेशनसारख्या लहान लहान वसाहती अंतराळात अस्तित्वात आलेल्या होत्या. अंतराळात दीर्घकाळ वास्तव्य करायला योग्य अशी वसाहती स्पुटनिकची शताब्दी होईपर्यंत निर्माण करण्याच्या योजना अनेक राष्ट्रांनी मिळून आखल्या होत्या. अशा वसाहतींना लागणाऱ्या बांधकामाचे प्रश्न सोडवायला तंत्रज्ञ हवे होते. अशा वसाहतीत राहणाऱ्यांपुढे उपस्थित होणारे मानसिक आणि शारीरिक प्रश्न सोडवायला मानसशास्त्रज्ञ आणि डॉक्टर हवे होते. अंतराळातील शून्य गुरुत्वाकर्षण आणि जवळजवळ पोकळी असलेल्या जागेत कुठले नवीन प्रयोग शक्य आहेत त्यांची आखणी करणारे शास्त्रज्ञ हवे होते. नव्या पिढीतील हुशार मुलामुलींतून निवडक विद्यार्थिनींना हा प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देण्याकरिता एक जागा असावी अशा हेतूने स्पेस अकॅडमीची निर्मिती झाली. 10 वर्ष 16 वर्षांचे 100 विद्यार्थी अकॅडमीत प्रवेश मिळवतील. यापैकी साधारण 25-30 मुली असायच्या. 6 वर्षांचा पाठ्यक्रम पुरा करून त्या स्थानकांनी अंतराळाबाबत सामान्यांचे मार्गदर्शन करावं ही त्यांच्यापासून अपेक्षा होती आणि ती अपेक्षा त्यांच्याकडून पूर्ण केली जात होती. अशा या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संस्थेत 10व्या बॅचमध्ये आलोक आणि सँड्रा होती. आलोक 10 वर्षांचा असताना डोरोथी फील्डने केलेल्या दोन्हीही योजना फलद्रूप झाल्या होत्या. वर्ल्ड टॅलेंट स्कीमने चालवलेल्या काही उत्तम शाळा जगभर प्रसिद्ध होत्या. 11 ते 16 या वयोगटातील हुशार विद्यार्थी त्यात असत. बोर्डिंग स्कूलच्या धर्तीवर या शाळा असून तिथल्या राहण्या शिक्षणाचा सर्व खर्च देण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांची राष्ट्रे शिष्यवृत्ती देत. सिंगापूरमधल्या शाळेत दक्षिण आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी ठिकाणी विद्यार्थी येत. WTSच्या शिफारसीवरून आलोकला भारत सरकारची आणि सँड्राला न्यूझीलंड सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. याच शाळेत आलोक आणि सँड्रा यांना आणखीन एक जवळचा मित्र मिळाला होता. सिंगापूरचाच चीनी रहिवासी हुआन चेंग. चेंग हा त्या दोघांच्या एका वर्ष पुढे होता आणि त्या दोघांप्रमाणेच त्यांच्या आदल्या वर्षी चंद्राची वारी करून आला होता. ज्या परिस्थितीत चेंगची आलोकशी दोस्ती झाली ती अद्भुत हा सदरात मोडेल. नवीन विद्यार्थ्याला आत आणा, चेंगने आज्ञा केली. तो एका लांब टेबलाच्या मध्यभागी राजासारखा ऐटीत बसला होता. त्याच्या दोन्ही बाजूंना 5-5 मुली बसल्या होत्या. ही रॅगिंग कमिटी होती आणि चेंग तिचा अध्यक्ष होता. हुशार मुलं असली तरी त्यांच्यात हूडपणा नसतो असं नाही. विशेष करून बोर्डिंग स्कूलमध्ये या हूडपणाला जास्त जोर येतो. सिंगापूरच्या शाळेत या हूडपणा रॅगिंगच्या स्वरूपात प्रकट व्हायचा. नवीन विद्यार्थीची खोड करण्याची तिथे प्रथाच होती. या प्रथेला भारदस्तपणा यावा म्हणून खोड काढण्यातर्फे एक समिती स्थापन करण्यात यायची. तिच्या बहुतेक 2ऱ्या वर्षातले विद्यार्थी असायचे. कारण गेल्या वर्षी नवीन विद्यार्थी म्हणून त्यांना जो त्रास झालेला असायचा त्याचे उठ्ठे भरून काढायची त्यांना हौस असे. अर्थात हा राग त्यांना त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांवर काढता नवीन विद्यार्थ्यांवर ते काढत. त्रास देण्याचे वेगवेगळे प्रकार ज्याच्या सुपीक डोक्यातून सर्वात जास्त निघालीत तो त्यांचा मोरका बने. या नियमानुसार चेंग रॅगिंग कमिटीचा चेअरमॅन बनून होता. चेंगच्या आज्ञेवरून दोघांनी जाऊन खोलीबाहेर धरून
ठेवलेल्या नवीन विद्यार्थ्याला आत आणले. आलोक नाईक. चेंगने समोरच्या मुलाकडे पाहिलं आणि यंगयष्टीने हडकुळा पण चेहऱ्यावर विलक्षण बुद्धिमत्तेचे तेज असलेला हा मुलगा पाहून चेंगला मनातून त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली. पण ती दाबून तो कोरड्या स्वरात म्हणाला, मी हाक मारली ती उत्तर द्यायचं असा इथला रिवाज आहे. आपला परिचय एकतर्फीच झाला. तो पूर्ण व्हायची मी वाट पाहत होतो. आलोक शांतपणे म्हणाला. आमची नावं तुला करण्याची काही जरुरी नाही. चेंग गरजला. ठीक आहे, तुम्हाला जर नावं सांगायची लाज वाटत असली तर सांगू नका. आलोकच्या चेहऱ्यावर उपरोध दिसत होता. चेंग वरमला. नेहमी त्याच्यापुढे आणलेले नवीन विद्यार्थी आधीच घेऊन गेलेले असायचे. त्याला प्रत्युत्तर करणारा प्रथमच भेटत होता. मी हुआन चेंग, रँकिंग कमिटीचा चेअरमन. त्याने इतरांशी नावं सांगितली आणि पुढे म्हणाला, तुझ्या पुढे जे वाढून ठेवले ते अशा वेळकाढूपणानं फार वेळ पुढे ढकलता येणार नाही तुला. माझ्या पुढे काय वाढून ठेवलं आहे हे तुला अजून माहीत नाही. ते अप्रिय असेल तर पुढे ढकलण्याचा प्रश्न उद्भवतो. पण जोपर्यंत ते प्रिय आहे असा अप्रिय आहे हेच मला माहिती नाही तोपर्यंत मी वेळ काढूपणा करतो आहे असं म्हणणं तर्कसंगत होणार नाही. आलोकशी वाद घालत बसलो तर आपला निभाव लागणार नाही हे चेंगला एव्हाना कळून चुकले होते. तो सरळ मुद्द्यावर आला. आम्ही प्रत्येक नव्या विद्यार्थ्याला 3 कामं करायला सांगतो. ती त्याने नीट केली तर ठीक, नाहीतर त्याने आम्ही दिलेला शिक्षा भोगली पाहिजे. इथली प्रथाच आहे ही, तेव्हा उगीच काम म्हणून विचारू नकोस. प्रथा आहे म्हटल्यावर काम म्हणून विचारायचं नसतं हे मला माहिती आहे. पण एक वेगळा प्रश्न विचार. तुम्ही ज्या गोष्टी मला करायला सांगणार आहात त्या शक्य कोटीतल्या असतील अशी मी अपेक्षा करतो. कारण जर अशक्य म्हणून सिद्ध झालेल्या असल्या तर मला करायला सांगण्यात अर्थ नाही. तुम्ही मला केवळ बळजबरीने शिक्षा करायला आणलंय असं त्यातून दिसतंय. चेंगच्या कमिटीचा दबाव असे की आम्ही निष्कारण शिक्षा करत नाही. यालाच उद्देशून आलोकचा हा प्रश्न होता. चेंगला पूर्वानुभवावरून माहिती होतं की तो जी कामे करायला सांगणार होता ती शक्य कोटीतली असली तरी इतकी अवघड असणार की ती पाहून कुठलाही विद्यार्थी हादरून जाईल. त्याच्याकडे अशा कामाची लांब यादी होती. यातील कुठलीही कामं अशक्य नाही याची मी ग्वाही देतो. तो सालसूटपणे म्हणाला. त्याने टाळी वाजवली आणि म्हणाला, पहिल्या कामाची तयारी करा. त्याच्या सहकाऱ्यांनी 4 मीटर लांब व 8 मीटर रुंद असे एक जाजम त्या हॉलच्या फरशीवर पसरवले. त्याच्या मध्यभागी एक सफरचंद ठेवले. मग चेंग म्हणाला, मी जे काम सांगणार आहे ते जरूर तू करू शकला नाहीस तर तुला आमच्यापैकी प्रत्येकाला खांद्यावर घेऊन या हॉलची प्रदक्षिणा घालावी लागेल. आलोकने पाहिले की बहुतेक कमिटी मेंबर मुलीसुद्धा अंगापिंडाने वजनदार होते. ते म्हणाले, काम सांगा. कुठलंही साधन न वापरता आणि ज्या जाजमाचा लाल पृष्ठभागाला स्पर्श न करता ते सफरचंद मला आणून दे. आलोकने पाहिलं की ते जाजम वर लाल होतं. पण त्याला आठवले की ते आणून पसरवण्यापूर्वी त्याच्या उलट्या पृष्ठभागावर ते काळे होते. त्याने काळजीपूर्वक जाजमच्या खाली बोटे सारली आणि त्याचे भेंडोळे करत मध्यभागापर्यंत आला आणि ते सफरचंद उचलून चेंगला दिले. चेंगने इतर सभासदांकडे पाहिलं. त्यांनी मानेने अनुमोदन दिलं. चेंग म्हणाला, आता दुसऱ्या कामाची साधनं आण. एका सहकार्यानं एक कोट आणि जाकीट आणलं. आलोकच्या अंगावर जाकीट आणि त्यावर कोट चढला. त्याच्या हडकुळा शरीरयष्टीवर दोन्ही वस्त्रे फार ढगळ दिसत होती. चेंग म्हणाला, हे दुसरं काम तुला करता आलं नाही तर आमच्या पुढे हजार उठाबशा काढायला लागतील. काम असं आहे की अंगावरचा कोट न उतरवता जॅकेट काढून दाखव. आलोकने पाहिलं की कोट आणि जॅकेट दोन्हींना बटणे नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. तो म्हणाला, मी हे काम करून दाखवीन, पण त्यानंतर कोट आणि जॅकेट यांना इस्त्री करायची जबाबदारी तुमची. त्याने कोटच्या दोन्हीकडच्या बाजू जॅकेटच्या हातांच्या भोकात पसरवली. यानंतर त्याने काय केलं ते पाहणाऱ्यांनाही नीट सांगता आले नसते.
पण मिनिटभरातच जॅकेट त्याच्या हातात होते आणि कोट अंगावर. टोनीचा चांगलाच चुरगळा झाला होता. चेंगचे सहकारी अस्वस्थ झाले. नवीन विद्यार्थ्याला शिक्षा करायची दुसरी संधी हुकली होती. चेंग आता तिसऱ्या कामाकडे वळला. अजून तुझ्यावरचं संकट टळलं नाही. हे तिसरं काम केलं नाहीस तर तुला चक्कर येईपर्यंत शीर्षासन करावं लागेल. त्याने एक पोस्ट कार्ड आलोकडे दिलं आणि म्हणाला, त्या टेबलावर कात्री आहे. तिथे या कार्डात असं भोग पाड की त्यातून तुला उभ्या उभ्या जाता येईल. हे काम आजवर कुठल्याही विद्यार्थ्यानं केलं नव्हतं. एवढ्याशा पोस्ट कार्डमधून 5 फूट मुलगा कसा जाऊ शकेल? पण आलोक किंचितही डगमगला नाही. त्याने ती बारीक कात्री घेऊन ते पोस्ट कार्ड अशा खुबीने कातरलं की त्याचे एक तंतूसारख्या नाजूक पण आकाराचे मोठ्या बांगडीत रूपांतर झाले. आलोक त्या बांगडीतून सहजपणे जाऊ शकला. कधी नव्हे ते त्या समितीच्या सभासदांनी स्वयंस्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. आलोक त्या दिव्यातून पार पडणारा पहिलाच विद्यार्थी होता. स्पेस अकॅडमीत आल्यावर चेंगने आलोकचे स्वागत केले तेव्हा तो म्हणाला, काय चेंग, इथे सुद्धा माझ्याकरता कसलं तरी दिव्य तयार ठेवलंयस का? चेंग आदल्या वर्षीच अकॅडमीत येऊन दाखल झाला होता. चेंग म्हणाला, नाही रे बाबा, इथली शिस्त भलती कडक आहे. कडक नसती तरीही चेंगने आलोककडचे रँगिंग करायला प्रश्न नव्हता, कारण आता ते याने दोष झाले होते. चेंग पुढे म्हणाला, मी सँडाला पण पाहिलं आहे. तुझ्याच आग्रहावरून मी तिला रॅगिंगपासून सूट दिली, आठवते का? सँडा आली हे कळल्यावर आलोकला आनंद झाला. तो म्हणाला, चला आज आपण तिघे जेवताना एकत्र बसूया कॅन्टीनमध्ये. आलोक, या तू हुशार असला तरी कधी कधी अगदी निरसपणे वागतोस. एवढी आपण तिघं वर्षभरानं भेटतोय तर तू म्हणतोयस कॅन्टीनमध्ये एकत्र जेवूया. अरे कॅन्टीनचे ते जेवण पुढील 5-6 वर्ष आपल्या नशिबी आहेत. आपण जाऊया समुद्रकाठाच्या सी फूड क्रँटोमध्ये आणि मग गावात एक छान नाटक आहे ते पाहूया. पण तूच म्हणालास इथली शिस्त कडक आहे म्हणून. मग परवानगी कशी मिळणार बाहेर जायला? आलोकने त्याच्या मते महत्त्वाचा मुद्दा मांडला. परवानगी नाहीच मिळणार, पण मागतंय कोण? आपण तसंच सटकायचं. तू या अनुभवी चेंगवरून सर्व काही सोड आणि निर्धास्त राहा. तुझी जबाबदारी फक्त सँड्राला घेऊन दक्षिण दरवाजाजवळ ठीक 7 वाजता सायंकाळी हजर राहायची. पुढचं मी पाहतो. आलोक सँड्राच्या शोधात निघाला.